मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी न दिल्यानं पोलीस आयुक्तांना हटवले। मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी बरणी लागली। विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलन स्थगित केलंय। यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतलं। मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। सुसाईड नोटमध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर छळ केल्याचा गंभीर आरोप हेमलता ठाकरेंनी केला। छत्रपती संभाजीनगरमधील समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकावडे यांनी महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून स्वतःचे आणि आपल्या आईचे पाय चेपून घेतले होते आणि घर काम करायला लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता। या प्रकरणी 4 महिला कर्मचाऱ्यांनी जयश्री सोनकावडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली। पाळी आल्यानं मुलींचे कपडे काढून तपासणी करण्यात आली होती। शहापूरमधील आरे जमान या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं 10 ते 12 विद्यार्थिनींच्या अक्षरशः कपडे काढून तपासणी केली। यामुळे मुलींमध्ये संतापाची लाट पसरली, त्यांच्या पालकांमध्ये सुद्धा संतापाची लाट पसरली। ही घटना पालकांना समजताच सगळ्या पालकांनी शाळा गाठली आणि जाब विचारला। या प्रकरणात 8 जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये हॉटेल्समधील दारू आता महागणार आहे, त्यामुळे मद्यप्रेमींसह हॉटेल चालकांना याचा फटका बसणार आहे। सरकारकडून मद्यावरील वॅट 5% वरून 10% इतका वाढवण्यात आलाय आणि परवाना शुल्कात 15% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे हॉटेल्समधील दारू महागणार आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। 10वी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर पीडित मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तो करताना दिरंगाई केल्यानं पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली। ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे 16 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरात घडली। गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईल खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं। तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा। काल रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेममध्ये तो पैसे हरला आणि पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। बेळगाव शहरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे। एकाच कुटुंबातील 4घांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यामध्ये 3घांचा मृत्यू झाला तर एका महिलेची स्थिती गंभीर आहे। बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात ही घटना घडली। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहावर एफडीएनं कारवाई केलेली आहे। तर निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी उपहारगृहाचा परवाना रद्द केल्याची माहिती आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी खराब अन्न दिलं, त्यामुळे आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती खराब अन्न दिल्यानं। तर यानंतर या कॅन्टीनवर कारवाई करण्यात आली आहे। एफडीएनं तपासणी केलेली होती आणि आता जे निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ या ठिकाणी दिले जात आहेत त्यावरून परवाना रद्द केल्याची माहिती आहे। विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर करण्यात आलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे प्रतिवृत्त सादर केलं। राज्य सरकार उद्या विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडणार आहे। यावर आता विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मतदान चोरीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्रात विधानसभेला 1 कोटी मतदार वाढले, आता बिहारमधील मतदान याद्यांमध्ये फेरफार झाल्याचं राहुल गांधी म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना युबीटीचे दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी सुनील प्रभू यांच्या वडिलांचं निधन झालं होतं। सुनील प्रभू आणि एकनाथ शिंदेंमध्ये आता झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोकणासाठी उद्धव ठाकरे शिवबंधन परिक्रमा करणार आहेत। ऑगस्टमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ठाकरे दौरा करणार आहेत। संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कोकण दौरा त्यांचा असेल अशी माहिती आहे।
हिंदी मराठीच्या वादात आता मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली. निशिकांत दुबेंच्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्याचा जरांगे पाटलांनी समाचार घेतला. सत्ताधारी विरोधकांनी फटके न दिल्यास आम्ही त्यांना फटके देणार. महाराष्ट्राचा मराठी अस्मितेचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचं आंदोलन सुरू होतं. शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनीही या आंदोलनाला भेट दिली. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेसचे नेते सहभागी झाले. आधी धारावी अदानीच्या घशात घातली, आता मिठागर देवनार डम्पिंग ग्राउंड सुद्धा अदानीच्या घशात घातल्याचा आरोप ठाकरेंनी केला. गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर जागा द्या आणि अदानीचे टॉवर शेलू आणि बांगणीला बांधू द्या, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, प्रबोधनकारांचे दोन्ही नातू एकत्र आलो. आमच्या डोळ्यादेखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतदृष्टासारखे भांडत बसू का? आम्ही मिटवून टाकली भांडणं, अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. अनेक चित्रपटात खून कटकारस्थानात नेतेच प्रमुख सूत्रधार दाखवतात, अशा सिनेमांवर बंधन लादणार का, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय भाजप आमदारांकडून. संबंधित चित्रपटांना समज देणार का, असा सवाल विचारत राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत अशा सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी भाजप आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत केली. नंदुरबारमधील अनधिकृत बांधकामांवर विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. 150 पेक्षा जास्त चर्चचं अवैध बांधकाम करण्यात आल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दिली. तर अनधिकृतपणे बांधलेले चर्च 6 महिन्यात पाडणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत क्रांतिकारी घोषणा केली. 1 जानेवारी 2025 पर्यंत नागरिक क्षेत्रांमध्ये जे तुकडे झालेत त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत, त्यामुळे ते एकनाथ शिंदेंना कधीही फसवून जाऊ शकतात, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. त्यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे. उदय सामंत यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केलेली आहे. गिरणी कामगारांचं आंदोलन आज झालेलं आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी भेट दिली होती. त्याचबरोबर मवियामधील नेते, त्याचबरोबर मनसेचे नेते सुद्धा उपस्थित होते. आता सत्ताधाऱ्यांपैकी एक असलेले मंत्री उदय सामंत यांनी या कामगारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय. उदय सामंत यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली आहे. गिरणी कामगारांच्या मागण्यांवर उद्या तोडगा निघणार असल्याची माहिती आहे. उद्या संध्याकाळी विधानभवनात महत्त्वाची बैठक होणार आहे. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाची ही बैठक होईल. यानंतर घेऊयात एक छोटासा